व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शक्यतो होता होईल तेवढं या चुका झाल्या तरी थोडंसं पाठीमागं थांबा आणि थोडंसं पाठीमागून लाईन चेंज करण्याचा प्रयत्न करा. एकदम जवळ जाऊन समोर जाऊन जर तुम्ही लाईन चेंज केली तर त्या ठिकाणी तुमचाही वेळ वाया जातो आणि इतरांचाही वेळ वाया जातो. आता आपण राईट घेणार आहोत आणि जर तुम्हाला रस्ता जर माहिती नसेल ना मित्रांनो, रोडची जर माहिती नसेल ना, तर एकामागे एक गाडी चालवा आणि आरामात पुढे जा. विनाकारण कोणाच्याही रोषाला सामोरे जाऊ नका. आता या ठिकाणी पहा, एक लेन जाण्यासाठी एक लेन येण्यासाठी सर्व्हिस लेन आहे. पण काही जण हे बघा लेफ्टच्या साईडला थोडीशी जागा आहे तर तिथून येत आहेत आणि जात आहेत. तर हे कोण आहेत माहिती आहे का? जे सरळ जायचं आहे सर्व्हिस रोडला ते लोक आहेत. तर चला ॲक्सेप्ट करू शकतो आपण थोडंसं या लोकांना सहकार्य करू शकतो का? तर तिथून राईट घेणाऱ्या गाड्या तिथं रोड ब्लॉक करतात आणि लेफ्ट घेणारेही ब्लॉक करतात. अशा सिच्युएशनमध्ये काही जण समोर येत आहेत. आता काही जण लेफ्ट साईडनी पण जात आहेत. ज्यांना सरळ जायचं आहे ना सर्व्हिस रोडवरती ते लोक लेफ्टनी जात आहेत. पण काही लोकांना इतकी घाई असते, रोडच्या खाली गाडी उतरवणार आणि परत राईट टर्न घेणार आणि सर्वांना गाडी आडवी लावून पुढं जाणार. तर या ठिकाणी त्यांच्यामुळं इतरांचाही वेळ वायाला जातो आणि जे नियमात चालतात, जे व्यवस्थित गाडी चालवतात त्यांचा वेळ देखील वायाला जातो. आता हा इर्टिगावाला भाऊ बघा, इथून पुढं गेला डाव्या साईडनी आणि पुढं गेल्यानंतर त्यानं राईट टर्न घेतला आहे, म्हणजे अंडरपासमध्ये एंटर केली ही गाडी. आता आम्हालाही त्याच साईडला जायचं म्हणून आम्ही या लेनमध्ये एकामागे एक गाड्या चालवत आहोत. पण त्या भाऊला एवढी घाई झाली, एवढी गडबड झाली. आता त्या ठिकाणी जर मी असतो तो येत असताना तर मी अजिबात त्याचा विचारही नसता केला. पण काही लोक घाबरतात. पण शक्यतो होता होईल तेवढं अशा लोकांना शक्यतो त्यांची जागा दाखवण्याचं काम करायचं. आता या ठिकाणी त्याला गरज नव्हती पुढं जायची. जर तो तर जुनाच आहे, त्याला माहिती आहे इथलं कसं काय नाही ते, आणि त्याच्यामुळेच तो तेवढं पुढं गेला आणि पुढं जाऊन राईट टर्न घेतला. आणि जर तुम्ही नवीन असाल त्या ठिकाणी तर तुम्ही रोडच्या खाली गाडी उतरवू नका. जर तुम्ही रोडच्या खाली जर गाडी उतरवली तर तुम्हाला परत रोडवरती यायचं आहे आणि रोडवरती येत असताना तुमच्याकडून चूक होऊ शकते. का? तर जो समोर सरळ चालणारा माणूस आहे तो तुम्हाला जागा देणार नाही आहे. का? तर ऑलरेडी तो देखील तुमच्या समोर थांबलेला आहे त्याच मार्गाला जाण्यासाठी, त्याच साईडला जाण्यासाठी. आणि जर तुम्ही मागून येत असाल आणि नंतर जर त्या गाडीला पुश करत असताल तर तिथं तुमची चूक आहे. तर शक्यतो आपल्या इथं प्रॉब्लेम आहे, भरपूर गाड्या आहेत, लोकसंख्या जास्त आहे. हा जरी प्रॉब्लेम असेल तरी आपला जो सिविक सेन्स आणि थोडंसं जे आपण म्हणतो ना सहकार्याची भावना ही जागृत ठेवा. जर ती जागृत नाही ठेवली गेली तर तुम्ही कुठं ना कुठं अडकले जाणार. आता इथून समोर पहा, आता पांढरी गाडी आहे ती इर्टिगा आहे बघा, मगा गेलेली इर्टिगा आहे. तो भाऊ आता इकडं राईटला घेतो. म्हणजे आम्ही वेडे होतो का लाईनमध्ये गाडी थांबवण्यासाठी? या अशा काही बॅकल लोकांना असं वाटतं की जे लाईनमध्ये थांबत आहेत ते वेडे लोक आहेत आणि यांच्याकडेच मेंदूचा फक्त एक्स्ट्रा भाग आहे. तोच आहे तो जो इर्टिगावाला पुढं गेला ना, तोच आहे. माझं त्याच्याकडे लक्ष पण होतं. आता होतं काय, जर कोणी चालवणारा जर समोर असेल ना तर तिथं जाऊन या लोकांना सरळच पुढं गाडी घे म्हणून सांगता येतं. पण मी स्वतः एकटाच गाडी चालवत असतो आणि त्याच्यामुळं थोडंसं मला त्या गोष्टी करता येत नाही आहेत. जर गाडी चालवायला जर कोणी सोबती असेल ना तर मग अशा लोकांना मी म्हटलं असतं तुम्ही सरळ जा, परत यू टर्न घ्या आणि परत लेफ्ट टर्न घेऊन, म्हणजे यू टर्न घेऊन येऊन लेफ्ट टर्न घ्या आणि परत जा या साईडला, इथून तुम्ही गाडी वळू नका म्हटलं असतं डायरेक्ट. आणि हेच केलं पाहिजे. आता जे समोरचे आहेत जे राईट टर्न घेण्यासाठी थांबलेत त्या लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जर तुमच्याकडून एखादा चुकीचं वागून जर तुमच्या पुढं जात असेल ना तर त्याला घाबरू नका तुम्ही. त्या ठिकाणी जरी गाडीला गाडी टच झाली तरी चूक ही त्याची असणार आहे. तोही गेला. भरपूर जण पुढं जात आहेत, भरपूर जण पुढं गेलेत. हा डिझायरवाला पण गेलाय. आम्ही मात्र बघा ना 3 गाड्या आहेत फक्त पुढं, 3 ते 4 गाड्या, तेवढ्यासाठी देखील गाड्या अडकल्यात आपल्या. आणि हे फक्त आणि फक्त जे सरळ लोक चालत आहेत ते बघा. तो डिझायरवाला पण गेला का नाही पुढं राईट साईडला, आपल्या पाठीमागून आला होता तो देखील.
एवढं चुकीचं लोक वागतात आणि नंतर गाडीला गाडी टच झाली किंवा एखाद्यानं जर काय बोलला तर यांच्या नाकाला एवढं झोंबतं. आता हे जे आत्ता पाठीमागून लेफ्ट साईडने गेलेत ना, त्यांच्यामुळे ही गाडी अडकली आहे. आपल्या ज्या लाईनमध्ये समोर चालतायत त्यांनी त्यांना राईट टर्न घेण्यासाठी जागा सोडली. आता हा देखील बघा, सॉरी हा नाही वाटतं, ती ग्रे कलरची पण गाडी गेली बघा, आपल्या लेफ्ट साईडने गेली होती ती. आता याच्यानंतर एक सफारी येईल, या गाडीच्या नंतर येईल माझ्या गाडीचं. किती गाड्या, फक्त 3 ते 4 गाड्या होत्या तिथं वळण घेण्यासाठी माझ्यासमोर. पण ह्या चुकीच्या आलेल्या माणसांमुळे जे राईट टर्न घेणार होते तेही अडकले गेले आणि ते समोर निघून गेले. आता आम्ही मात्र अडकलोत का, सरळ चालतो म्हणून अडकलो गेलो. जर सर्वांनी जर एकामागे एक गाड्या चालवल्या, ज्यांना सरळ जायचे तेही जाऊ शकतात, ज्यांना राईट घ्यायचे तेही राईट घेऊ शकतात. तिकडून कोणी येणार असेल अंडरपासच्या खालून, थोडी थोडी जागा जर सोडली तर तेही पास होत चालतील आणि कंटिन्यू जे म्हणतो आपण, जे चक्र फिरत राहायला पाहिजे ते चक्र फिरत राहील आणि सर्वजणच वाहतूक कोंडीतून बाहेर निघू शकतो आपण. पण या लोकांना असं काही करायचंच नसतं. या लोकांना फक्त आणि फक्त मतलब गाठायचा असतो, स्वतःला पुढं जायचं असतं. पण जर तिथं बरोबर चालणाऱ्या माणसानं जर यांना वाचवलं नाही तर मात्र यांचंच नुकसान होणार आहे, ही गोष्ट मात्र हे विसरून जातात. जर वाहतूक कोंडी होणार असेल तर थोडंसं पाठीमागं थांबायला शिकला ना तर वाहतूक कोंडी होणारच नाही. समोरच्या 1-2 गाड्या जर गेल्या तर आपल्या गाडीचा नंबर 3रा-4था लागणारच आहे. या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. आता यांनी आपल्या गाडीच्या समोरचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी अगदी योग्य केलं. ज्या गाड्या समोर येत होत्या त्यांनी जाण्यासाठी जागा दिली. असं जर एक दुसऱ्याला जर मदत केली ना मित्रांनो, तर मला नाही वाटत वाहतूक कोंडी होईल आपल्या इथं. आता पण होतं काय, तेवढं 4 गाड्या फक्त अडकल्या जातात. तो बघा आता वॅगनारवाला किती तिथूनच टर्न घ्यायचं, थोडंसं दुरून टर्न मारला तर तेही निघून जाऊ शकतात. ओ वॅगनर, ओय काका, अरे घ्या इकडं, आधी कोण घ्या. कुठं बघून गाडी चालवत असतील लोक बघा ना. तो वॅगनारवाला कसा तिथंच त्याला लगेच टर्न मारायचा. आता बघा थोडंसं लेफ्टला घेतल्यानंतर बघा बरोबर टर्न बसला का नाही, जाते गाडी. लोकांनी जागा सोडली होती त्याला, पण तो कुठं पाहत होता काय माहिती. आणि थोडंसं आपल्या बाजूला पण इकडे तिकडं पाहिलं पाहिजे. आता बघा इथं रिक्षावाले कसे येऊन थांबलेत. सेम याच सिच्युएशनमध्ये डाव्या साईडने लोक यायचे आणि पुढं थांबायचे आणि जे बरोबर चालणारे लोक आहेत ते अडकले जायचे. हे बघा राईट साईडने रिक्षावाला पुढं आला लगेच आणि गेला पण पुढं. आता जर समोरून येणारी गाडी आहे त्यानं जर याला डॅश केलं रिक्षावाल्याला तर त्याला कुठल्याच तोंडानं बोलता येणार नाही आहे की तू मला का टच केलं म्हणून. पण आपल्या इथं कायदे थोडेसे नरम आहेत, त्याच्यामुळं लोकांची गुरमी वाढलेली आहे. नाही, कायदे हे थोडेसे कडकच पाहिजेत, त्याच्याशिवाय लोक सरळ होणार नाही आहेत. आणि इथं देखील अंडरपास किती बारीक बनवलाय बघा ना. आणि जर तुम्हाला अंडरपास एवढा बारीक बनवायचा आहे तर त्याला वन वे तरी करा. विनाकारण त्याला 4ही बाजूंनी गाड्या येणार, 6 रस्ते फुटतात. एक समोरून येणारा, एक या साईडने जाणारा.
2 या साईडला झाले, त्या साईडला तसंच आहे आणि एक सरळ जातो. म्हणजे 5 रोड आहेत, 5 एक्झिट आहे त्याला आणि 5 एंट्री आहे एवढ्या छोट्याशा बोगद्याला. हेच जर थोडंसं मोठं केलं असतं तर लोकांनी या ठिकाणी थोडंसं अंतराने आणि व्यवस्थित गाड्या चालवल्या असत्या आणि वेळ वायाला नसता गेला. एवढा पैसा इथलाही वायालाच गेलेला आहे असं. आता बघा, हा लेफ्ट साईडने आलेला रिक्षावाला आहे, तो आपल्या पुढं जाण्याचा प्रयत्न करणार, पण मी जो चुकीचा आला आहे ना त्याचा विचारच करत नाही घुसू शकणार कधीच नाही. मी जर ठरवलं नाही याला नाही घुसू द्यायचं, मी घुसूच देत नाही. मी त्याचा विचारच नाही करत. पहिलं तर तो माझ्या विचारातच नसतो. जर चुकीचा आला असेल तर त्याला थांबायला लागणार म्हणजे लागणारच. आणि अनुभव एवढा आहे आता की गाड्या आम्ही छोट्या म्हणजे नाही का एकदम याच्यातून घुसवू शकतो गाडी, की पुश करून जे काढायची म्हणतो ना आपण, पण दरवेळेस तेच करायचं आणि नाकात जीव आणून जर जगायचं असेल तर त्या जिंदगीचा उपयोगच नाही आहे. म्हणून मी सगळ्यात जास्त थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो. पण लोकांना या गोष्टी कधीही करता येत नाहीत आणि करतही नाहीत. सर्वांनी जर एक दुसऱ्याची काळजी घेतली तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीही होणार नाही आणि एक दुसऱ्याचं जे आपण म्हणतो ना की रक्त आटवायचं काम, तर ते रक्त आटवायचं काम देखील होणार नाही. ही या ठिकाणाचा प्रॉब्लेमच आहे. हे ठिकाण मी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो, पण जवळच असल्यामुळं या बाजूला आलो, त्याच्यामुळेच इथं अडकलो. तर मग मी शक्यतो होता होईल तेवढं इथं येणं टाळत असतो. आणि दरवेळेस आलं की हाच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. लोक एक दुसऱ्याला कोऑपरेट करत नाही आणि त्याच्यामुळेच वाहतूक होत चालते. तर आपली गाडी या ठिकाणाहून निघाली आता आणि आपण पुढे जात आहोत. इथं एक राईट साईडला बघा, ह्या पांढऱ्या स्कूटरवाला एवढं जवळ येऊन थांबला गाडीच्या. माझी गाडी राईटला वळण घेणार आहे आणि जर मी वळवली गाडी तर त्याच्या गाडीला धक्का लागेल. म्हणजे 4 बोटाचंही हँडलमध्ये आणि माझ्या गाडीमध्ये अंतर नाही आहे. याला जर धक्का लागला तर तिथं जबाबदार कोण? जबाबदारी याची आहे की स्वतःची काळजी घेणे आणि गाडी चालवणे. पण तो माणूस स्वतःची काळजी घेत नव्हता आणि जर धक्का लागला असता तर माझ्यावर ओरडला असता आणि मग मी माझ्यावर ओरडला असता तर मी पुढचा कार्यक्रम केला. तर व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो प्लीज.